मित्रांनो, आधी हा व्हिडिओ बघा. कहाँ है रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट? दिखाइए. एनजीओ का तो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट होता है, दिखाइए कहाँ है. कहाँ है खाते उनके? दिखाइए. भगवान इस समाज और इस देश को ऐसे एनजीओ से बचाए. यामध्ये ते जे काका आहे ना, काका त्यांचं नाव तर माहिती नाही, पण ते ना RSS या एनजीओचं सर्टिफिकेट मागताय. तर कोणी त्यांना जाऊन सांगा RSS हा एनजीओ नाहीये, एनजीओ म्हणून रजिस्टर्डच नाहीये. तर मग RSS मॅनेज कसं होतं, बेसिकली ते बघणार आपण. RSS मॅनेज कसं होतं नेमकं. RSS वरती RSS मेन, त्याच्यानंतर ते ॲफिलेटेड आहे खूप साऱ्या अशा ज्या कंपनीज आहे, एनजीओ, अदर एनजीओज आहे त्यांच्याशी. फॉर एक्झाम्पल सेवा भारती, विद्या भारती अँड वनवासी कल्याण आश्रम, ह्या जेवढ्या काही एनजीओज आहे ना, हे RSS सोबत ॲफिलेटेड आहे. म्हणजे जे काही डोनेशन्स वगैरे मिळतात ना, गव्हर्नमेंट ग्रँट वगैरे जे या सगळ्यांना मिळतं ना, ते कुठे यूज करायचं, काय यूज करायचं हे त्यांना RSS सांगतं. सो यांचे अकाउंट्स वगैरे, स्टेटमेंट्स वगैरे सगळं क्लिअर आहे, कारण की हे एनजीओज ऑलरेडी रजिस्टर्ड आहे. ह्याचे काही ट्रस्ट आहे, सोसायटी आहे, किंवा सेक्शन 8च्या अंडर येणाऱ्या जेवढ्या काही कंपनीज आहे त्यातल्या काही ह्या RSS सोबत ॲफिलेटेड आहे. तर RSSला कुठं पण काही चॅरिटी वगैरे करायचं असलं ना, तर ते यांच्या थ्रू करतात. आणि हे काका विचारताय RSSचं एनजीओ सर्टिफिकेट कुठे. हो काका, थोडं आपलं पण आपण एवढं रिसर्च करायला पाहिजे, एवढंच आहे. आणि आजकाल काय कॅम्पेन चालू आहे की काय माहिती, जर दुसरी रील स्क्रोल केल्यावरती RSSला क्रिटिसिझम वगैरे वगैरे चालू आहे. तर बघा, असं आहे, मी काय RSSला ॲज अ सपोर्टर किंवा मी काय RSSचा मेंबर नाही आहे, तरी पण एक जनरल नॉलेज